नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 13 जानेवारी. आपण आलो जालना मार्केटला. तर आज जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून भाजीपाल्याचे बाजारभाव. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्याला मेथीचे भाव जे का 100 ते 150 रुपये शेकडा मेथी विकायला आली व कोथिंबीर 100 ते 150 रुपये शेकडा दरम्यान विकायला आली. कोथिंबीर, मेथी, भाजीपाला यांची आवक खूप जास्त आहे मार्केटमध्ये, त्यामुळे खूप भाव पडलेले आहे. त्यानंतर गाजर, सक्रातीमुळे गाजराला चांगला उठाव आहे. गाजर विकले आज 2500 ते 3000 पर्यंत सुपर माल. व गोबीची हलाखीची परिस्थिती. गोबी 50 ते 100 रुपये पन्नी, 20 किलोची पन्नी 100 रुपयाला विकलेली आहे. त्यानंतर वाटाणा विकलेला आपला सुपर क्वालिटी बाजार 45 रुपये किलो. त्यानंतर मिरची विकलेली आहे 45 ते 50 रुपये किलो. जे लोकल मिरची आहे ते 60 पर्यंत पण विकलेले आहे. मिरचीला चांगलं मार्केट उठायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गाजर तुम्ही बघू शकता, अशा क्वालिटी गाजर विकले 25 ते 30 रुपये किलो जाग्यावरती. व जे टुसाचं टिपरू आहे तुम्ही बघू शकता, अशापर्यंत विकले 200 रुपये भेळा. त्यानंतर कारली विकले 50 ते 55 रुपये किलो. त्यानंतर गोबी फक्त विकलेली 50 रुपये पन्नी. टिपरू विकले 200 रुपयाला 10 ते 15 रुपये किलोचं टिपरू होतं उसाचं 200 रुपये. जे कॅप्सूल वाटाणा असतो मार्केटचा ते विकलेला आज 45 रुपये किलो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. व टमाटे सध्याला खूप हलाखीची परिस्थिती टमाटे विकले आज 100 ते 150 रुपये कॅट. फक्त जो सुपर माल होता ते तुरडगस 150 रुपये कॅट विकलेला आहे. व हलका माल सरासरी 100 रुपये दरम्यान विकलेला आहे. हिरवे कारले विकले 40 रुपये किलो. अशा प्रकारे आज जालना मार्केटला आवक होती भाजीपाल्याची. कांद्याचे जे मार्केट सध्या रिवाज झालेले. सुपर कांदे विकायला आले 2500 रुपये व हलका माल विकायला आला 1000 पासून तर 1500 रुपये. कांद्याची सध्या मार्केटमध्ये आपली आवक जास्त वाढलेली आहे, त्यामुळे भाव कांद्याचे पण रिवाज कुठेतरी झालेले दिसतात. त्यानंतर टमाटे अशा प्रकारे आज 100 ते 125 रुपये विकले. टमाट्याची साधारण परिस्थिती, टमाट्याचे भाव वाढण्याचे कुठे चान्स वाटत नाही अजून 2 ते 3 महिने. पत्ता गोभी 100 रुपए और फूल गोभी 50 उधर की लो 60 रुपए 60 रुपए 60 रुपए 60 रुपए 60 60 और 60 रुपए पन्नी 60 रुपए गोभी गोभी